हे पिंट्या चिंट्या, त्या माळा नीट आवरून ठेवा, नीट ठेवून द्या. पुढच्या वर्षी कामाला येतील. त्या पिशवीत घालून ठेवा. हात लावू नकोस. पण मला करायचंय. तुला नाही जमणार. तू जाऊन तिथे बस. हे मुलींचं काम नाहीये. माऊ, ए माऊ, तू ये इकडे. इकडे एक काम कर. हे बघ, त्या ज्या माळा आहेत ना, हा आता ही पण आहे बघा. देतो तुला 1 मिनिट. हे बघ, या ज्या माळा आहेत ना, या सगळ्या नीट पिशवीत घालून ठेव. करशील नीट? हा, झालं का? अरे वा. हे बघा चिंट्या पिंट्या, तुम्ही हसत होतात ना, तुमच्या आधी तिचं काम पूर्ण झालं बघा. आपण हे सगळं का काढतोय? अगं माऊ, आता बाप्पा गावाला गेले की नाही, मग हे सगळं काढून ठेवायचं आणि पुढच्या वर्षी परत जेव्हा बाप्पा येतील तेव्हा सजावटीसाठी हेच सामान वापरायचं. बाप्पा गावी गेला म्हणजे? हिला एवढं पण नाही माहिती. बाप्पा गावाला गेले म्हणजे हे बघ, बाप्पांचं घर इथे नाहीये, बाप्पांचं घर दुसरीकडे आहे ना, आणि मग त्यांचे आई वडील बाप्पांची वाट बघत असतील म्हणून बाप्पा आपल्या घरी गेले. काका, बाप्पा त्यांच्या आई बाबांना किती मिस करत असतील ना? हो. आज ना उद्या तुलाही तुझ्या आई बाबांची आठवण येईल. तुला पण घरी जावं असं वाटेल. मी सोडेन ना तुला तुझ्या आई बाबांकडे. मी शोधेन तुझ्या आई बाबांना. अहो, काय चाललंय तुमचं? कामावर नाही जायचं? वर या. हो, चल मग आपण वरती जाऊया. मला पण कामाला जायचं. हा, ये. बाय बाबू. हा, बाय बाय बाबू, बाय बाय. ती त्याला असं का म्हणाली? माऊ, तो राहुल काका कामावर चाललाय ना, म्हणून ती असं म्हणाली त्याला. चल, मला पण कामावर जायचंय. चल चल चल. तू का कामावर जातोस? माऊ, कामावर जाऊन काम करणार. तू काय काम करतोस? काम म्हणजे मी कपडे शिवतो. कपडे शिवतो म्हणजे? म्हणजे माऊ, आता हा तू बघ, तू फ्रॉक घातलास की ना, हा फ्रॉक मी शिवतो. पण हा फ्रॉक तर शिवलेला नाहीये, हातरायला. हो का? रेडीमेड घेतला असणार. काय? नाही, काही नाही. चल आता मला कामावर जायचंय. पण तू परत कधी येणार? मी संध्याकाळी. मी पण येते तुझ्या बरोबर. माऊ, कामावर लहान मुलांना घेऊन जाता येत नाही. काम असतं ना तिथे खूप. तू एक काम कर ना, तू आपल्या घरी बस. आता हे घर तुझंच घर आहे. येताना संध्याकाळी मी तुझ्यासाठी गंमत घेऊन येईन. चल 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 चल, उशीर झालाय, मला कामावर जायचंय. तू घरी बसा मस्त पैकी. शोभा, हाक मारलीस तू? तुला कामावर नाही जायचंय? हा, ते डेकोरेशन कशाला काढत बसलास? ते मंडप कशाला काढत बसलास? हा हा, गणपतीने दिलेला प्रसाद काय कमी आहे का? काय चाललंय तुझं? कामावर नाही जायचं? शोभा, ते गणपतीची कामं केली की पुण्य पदरात पडतं ना, म्हणून. बाकी काय? अरे, चाळीतली पण लोक आहेत ना, त्यांना पण कामं करू दे, त्यांना पण पुण्य मिळू दे ना जरा. तू एकट्याने कशाला सगळं करायचं? कामावर जायचं उशीर होत. बघ बघ काय चाललंय बघ ना. खरंच भूक लागली म्हणून खायला जावं तर हिने आधीच सुरुवात केलीये. त्याला ताप झालाय नुसता. कसे आहेत रे हिचे आई बाप? हा, मुलांना सांभाळता येत नाही तर पोरं. मी ना भेटू दे हिच्या आई बाबांना. बघ, हिशोब लिहून ठेवते की नाही.
1-1 रुपये वसूल करणार मी त्यांच्याकडनं. तुला काय झालं दात काढायला? गप्पा बस. तू काय उभा आहेस? कामावर नाही जायचंय? जा ना मग. शोभा, मी येतो. हा. बाय बाबू. वा बाबू, काय काय ग ते काम होतं का? तूही मोहनला बाय करायला आली होतीस ना? नाही, मी कपडे वाळत घालायला आले होते. तुला माहितीये का, मोहन कपडे शिवतो. आपल्याकडे कसे कपडे येतात तसे तिकडे शिवतात. तसा हा फ्रॉक आहे. तुला माहिती, तो असंही म्हणाला की मी येताना तुझ्यासाठी एक गंमत आणतो म्हणून. वा छान. पण मला सांग, तू मालकांना त्रास देत नाहीयेस ना? अजिबात नाही. ए भाने, कपडे वाळत घालतेस का फुंकर घालून वाळवतेस? 4 कपडे वाळत घालायला एवढा उशीर लागतो का? जरा आटप की लवकर. भराभरा हात चाल. नाही त्या मास्टरड्याकडे कसं भराभरा काम उरकत होतीस आणि इथे काय झालं? तुला धाड भरले का काय? नाही, मी बोलत होते. अगं आता 4 कपडे वाळत घालताना लोकांशी बोलत बसायला लागतं का? तुला गप्पा मारायला पाठवलंय का इथं का कपडे वाळत घालायला? आटप लवकर. नाही, मी फक्त ते का बस, जास्त बोलू नकोस. तिथे बरी कामं करत होतीस. हे बघ, मी तुला सांगते, शोभी सारखं माझ्या घरात चालणार नाही. अगं आता आटप की. असं वाटतंय की आजींचा आवाज अडकला. गेल्यानो, तुम्हाला काय झालं हसायला? काय बघा तुम्ही राहिली. चल पाणी द्या का? वय ऐक, कोण आठवण काढतोय? चला. ए चला, आपण सगळे लपाछपी खेळायला जाऊया. हा, हा, चल. चला, चला. खेळ पटकन. मॅजॉरिटी विन्स. अरे परत. मॅजॉरिटी विन्स. आम्ही लपाछपी खेळतोय. म्हणजे तिला एवढं पण नाही माहिती. यात हसायला का झालं? माऊ, मी सांगते तुला. हे बघ, पहिला एक माणूस राज्य घेणार आणि आपण सगळे लपणार आणि त्याच्यावर राज्य तो आपल्याला शोधणार. तू पण खेळतेस? हा. हा मग ठीक आहे, मग तू राज्य घे. का? तिच्यावरच का राज्य? ती आत्ता आली ना, मग तीच राज्य घेणार. अरे पण तिला खेळता कुठे येत आहे? एक डाव तिला बघू देत कसं खेळतात ते. हा चला. ठीक आहे, मीच स्टँड घेतो. आणि 50 पर्यंत मोज. हो. तिला पैसे नव्हते. तिला पैसे. 1 2 3 4 5 6
7, 8, 9, 10. आता कुठे लपायचं? त्याला तर सगळ्या जागा माहितीये. आपण माझ्या घरी लपूयात. हो, चांगली आयडिया दिली. 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38. माऊ, शोभा काकी झोपलीये. ती उठली ना तर आपल्याला ओरडेल आणि आपण बाहेर गेलो की पिंकी आपल्याला आउट करेल. अरे आपण आता इकडेच लपूया. अरे पण शोभा काकी ओरडेल ना आपल्याला. अरे आपण स्वतः कुठे आलो? आपल्याला तर माऊ घेऊन आली ना. हा, मी तुम्हाला लपायला जागा देते. अगं पण स्टॅच्यू. वरती काय करतेस? खाली उतर, उतर खाली. इकडे इकडे लपतोस. हाय रे, ये बाहेर. हाय रे, अजून कुठे आहे? ये ये. लपायची जागा, लपायची जागा. काय पसारा करून ठेवलाय सगळा? कुठे? तिकडे काय पसारा करून ठेवला? काय रे? काय रे? कारटे ही लपायची जागा, लपायची जागा. चल तिकडे, चल. तू काय करतोयस इकडे? हा, तू काय करतोयस इकडे? हा, काय करतोयस? हे काय? ही काय लपायची जागा आहे? हा, माझं घर म्हणजे काय खेळाचं मैदान वाटलं तुम्हाला? आज ना तुम्हाला मी सोडणार नाही. कोणी सांगितलं? कोणी सांगितलं इथे खेळायला? आम्ही स्वतःहून नाही आलो. आम्हाला माऊ घेऊन आली. चला बाहेर, चला बाहेर, चला सगळे. हो बाहेर सगळे, चला बाहेर. बाहेर वा, बाहेर वा. हो बाहेर. पार्टी कुठली सग काय चाललंय तुझं? हा, काय चाललंय? दुपारी जरा झोपावं म्हटलं तर तुझा धांगड धिंगाणा चालू. हा, तुझी एवढी हिंमत झाली सगळ्यांना इथे खेळायला घेऊन आलीस. आणखीन पसारा करून ठेवतीस ती. कोण आवरणार? कोण आवरणार हा पसारा सगळा? हे काय तुझं घर आहे? हो काय हो? हे तुझं घर नाहीये, हे माझं घर आहे. कळलं? तुला इथे ठेवून घेतलं ना, हीच मोठी चूक झाली. चल घराबाहेर, चल चल. हे घर तुझं नाहीये, लक्षात ठेव. माझं आहे.
काय ग अशी एकटीच कशी बाहेर उभी आहे? हा सांग ना, अशी का बाहेर उभी आहे तू? मला नाही बोलायचं. पण माझ्याकडे बघ तरी. अरे बापरे, एवढा राग? कोणावर राग आली आमची माऊ? हा बाप रे, आता हसणार पण नाहीये. माऊ, मला सांगशील का काय झालंय ते? तू मला सांगितलं नाहीस तर मला कसं कळणार? शोभा काही म्हणाली का? काय म्हणाली? ती म्हणाली की हे घर तुझं नाहीये. तू काही केलंस का? नाही, मी तर फक्त सगळ्यांना घेऊन खेळत होते. म्हणजे तू मस्ती केलीस म्हणून शोभा रागवली तुझ्यावर. आणि राग आला ना की माणूस असं बोलून जातो, म्हणून असं काही रागवायचं का? मग काय करायचं? हसत राहायचं. आपण हसलो ना की समोरच्याचा राग पण शांत होतो. पण हे घर तर माझंच आहे ना. हो, तुझंच आहे. मोहन तुला या घरी घेऊन आलाय ना, आणि मोहन तुझे किती लाड करतो. आज तर मोहन तुझ्यासाठी काहीतरी गंमत घेऊन येणार आहे. पण एक लक्षात ठेव, मोहन नसला ना की तू मस्ती नको करत जा. शोभाने जर तुला बाहेर काढलं तर मग तू राहणार कुठे? तू लीलावतीकडे राहशील का? नको, त्यापेक्षा शोभाच बरी. आता हसायचं आणि घरी जायचं. तू कुठे राहतेस? इथेच. जसं तुला जायचं नाहीये ना तसं मला पण जायचं नाही. आपल्या दोघींचं घर इथेच आहे. आपण इथेच राहायचं, हसत हसत. रागवायचं नाही.